नमस्कार भावांनो, जय शिवराय सर्वांना। तर आज आहे मित्रांनो 22 एप्रिल 2026 आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे 8 दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो। आज तुम्हाला अर्निंग पण दाखवणार आहे आणि उबेरची आयडी पण ओपन करणार आहोत, ते पण दाखवणार आहे मित्रांनो। वर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल एकदा सबस्क्राईब आणि फॉलो करायला एकदा विसरू नका मित्रांनो। तर ठीक आहे, आजचा दिवस कसा जातोय ते पण दाखवूया आणि आजचं अर्निंग कसं होतंय ते पण पाहणार आहोत मित्रांनो। तर चालू करूया आजचं काम। आपण आलो होतो आळंदीला पहिली बुकिंग घेऊन 121 रुपयाची। तर बुकिंग कंप्लीट केली आहे मरका रोडला, तो SBI ला मित्रांनो। तर ठीक आहे, पाहू आता आपल्या मरका रोडवर कुठली बुकिंग वाजते आळंदीतून। आळंदीच्या इंद्रायणी हॉस्पिटलला आलोय मित्रांनो। 350 रुपयाची बुकिंग होती ओलाला रावेतची। मरका रोडला होतो, 1.5 किलोमीटर आलोय इथं मित्रांनो पिकअपला। आणि कस्टमरनी इथं आले की कॅन्सल मारली। आपला कुठलं कस्टमर आहे काय, तर कस्टमर असे करतायत पाहिलं ना। एवढा 1.5 किलोमीटर लांब आलो मित्रांनो आणि कॅन्सल केली। लगेच कॅन्सल करायचे ना, जायचं नव्हते तर। आटले भांगार कस्टमर काय करतात आणि म्हणतात वरून रिक्षावाले पुन्हा भांगार आहेत। आळंदीत आपण बराच वेळ बसलो मित्रांनो, जवळजवळ 1.5 तास आपला आळंदीत गेला। 1-2 बुकिंग वाढल्या, ऑर्डर झाल्या आणि एक तर दाखवले तुम्हाला इंद्रायणी हॉस्पिटलला जी बुकिंग ती मॅडमनी पिकअपला गेल्यानंतर कॅन्सल केली रावेतची। आणि तिथं थांबलो, मग 10 मिनिटांनंतर वाढली मित्रांनो जाधववाडी 156 रुपयाची। 9.2 काहीतरी होती। म्हटलं ठीक आहे चला, सोडलं जाधववाडीला आणि आपण आता जाधववाडीमध्ये आहोत आणि पाहू आता कुठली बुकिंग वाचेल जाधववाडीतून। मित्रांनो ह्या मॅडमला आणून सोडलंय आपण आणि बिल बघा 333 रुपये झालंय मीटरला। आणि उबेरने किती दिले दाखवतो तुम्हाला मी साईडला। त्यांना पेड प्रमोशन होतं, 252 रुपये दाखवत आहे कॅश घ्यायला आणि 270 रुपये मला भेटणार। म्हणजे बघा 270 जरी आपल्याला भेटले तरी जवळजवळ 333 म्हणजे 33 आणि 33 जवळजवळ 63 रुपयाचा फरक पडला मित्रांनो मीटर आणि जे उबेरचं जे बिल दाखवतंय फेअर दाखवतंय त्याच्यात किती डिफरन्स आहे मित्रांनो। आणि कशी बुकिंग आणायची विचार करू शकता तुम्ही। तर कस्टमरला म्हटलं की डायरेक्ट बोललो मी की मीटरने होईल मॅडम। त्या म्हटल्या हा ठीक आहे चला, सगळे मीटरनेच येत आहेत। त्या बोलल्या की ओलाने आलते काल तर मीटरने नाही आणलं। म्हणलं बरोबर दाखवलं असं ओलाने। ते म्हणले हो 300 काहीतरी 32 रुपये काहीतरी दाखवले म्हणले आणि मीटरने आले तर 333 रुपये झाले। म्हणजे तेवढेच ओलाला दाखवले बरोबर त्यांना। 19-19.5 किलोमीटर होतं मित्रांनो। तर पाहू शकताय मीटरचा आणि उबेरचा रेट किती डिफरन्स आहे। भाडे मीटरने जाणार। तर या मॅडमला सोडलं आपण गेलेलं असेल आता पहिला FC रोडला आलोय मित्रांनो आणि या मॅडमला आपण आता सोडलंय। 229 रुपयाची बुकिंग झाली उबेरला। 12 किलोमीटरच्या आतमध्येच भरली, पानेरून आणली होती मित्रांनो वैशाली हॉटेल पाशी। तर मस्त अर्निंग दिली उबेरला या बुकिंगला, त्यामुळे मीटरने नाही आणली। आणि जास्त जर मीटर प्रमाणे जर बिल दाखवत असेल तर मीटरने आणला का मित्रांनो, कारण की कस्टमरने कंप्लीट केल्यानंतर आयडी ब्लॉक होतात। त्याच्यामुळे आयडी एकदा ब्लॉक झाली तर निघतात नवीन, परंतु खूप मग त्याला खर्च पण येतो। त्याच्यामुळं जर बिल व्यवस्थित असेल तर मीटरने आणलेलं चांगलं। तर ठीक आहे मित्रांनो, चांगलं अर्निंग दिलेलं मला आता पण बुकिंगला। आणि कोणाची जर उबेर आयडी जर ब्लॉक झाली असेल तर मला संपर्क नक्की साधा। खाली मी व्हॉट्सअप मेसेज देतो तुम्हाला, फक्त टेक्स्ट मेसेज करा की माझे आयडी ब्लॉक झालेला आहे, तर त्याला डिटेल देईल मी की काय काय डॉक्युमेंट लागतील। तर ठीक आहे मित्रांनो, पाहू FC रोडवर कुठली बुकिंग वाजते। तर बानेरला आलोत मित्रांनो आपण आणि बानेरला बुकिंग आणली मित्रांनो आपण। अजून एक बानेरला ट्रिप कंप्लीट केली मित्रांनो। 116 रुपये दाखवले कस्टमरला घ्यायला, कस्टमरने 120 रुपये केले आणि मला 123 दाखवत होतं। म्हणजे आपली 127 रुपयाची बुकिंग पडली मित्रांनो, 7.2 होती। तर ठीक आहे, मस्त अर्निंग दिलं उबेरने या बुकिंगला पण। तर छोट्याच्या बुकिंग आहेत जे की 12-13 किलोमीटर पर्यंत, त्याला बिल मला वाटतं बहुतेक उबेरवाला चांगलं देत आहे। आणि ज्या मोठ्या बुकिंग आहेत 15 किलोमीटरच्या पुढच्या, त्याला 15-14 रुपयाने असं अर्निंग देत आहे। तर मोठ्या ज्या बुकिंग आहेत त्या मीटरने नाही मित्रांनो, आणि ज्या छोट्या आहेत त्या अशा मारल्या तरी चालतील। तर ठीक आहे, पाहूया बानेरमध्ये आलो आपण आता 1 वाजली आणि जेवण पण करून घेऊया। आणि उबेरच्या आयडिया 1-2-3 चालू करायच्यात आज, तर त्यांना चालू पण करून देणार आहोत मित्रांनो। तर ठीक आहे, पाहू आपण बानेरमध्ये जेवण करून नंतर बुकिंग घेऊया। आता अगोदर जेवण करून घेऊया। पाहून आपल्या बॅक टू बॅक 3 बुकिंग कंप्लीट झालेल्या आहेत आणि आपण सांगवीमध्ये गॅस पण भरलेला आहे मित्रांनो। तर आपण पहिली बुकिंग बानेरून सुसरोडला नेली ती 98 रुपयाची आणि सुसवरून परत न्यू सांगवीला आलो आपण मित्रांनो 130 रुपयाची बुकिंग घेऊन। तर ठीक आहे, ती पण कंप्लीट केली। 7.5 किलोमीटर होती ती कंप्लीट केली। तिथून एक आता औंधला आणली मित्रांनो
86 रुपयाची रॅपिडोला सकाळपासून पहिली बुकिंग आणि रॅपिडोला. आतापर्यंत उबेरने आपल्याला जवळजवळ मीटरने धरून सगळं मिळून आपले जवळजवळ 1180 रुपये उबेरने दिलेत, म्हणजे जवळजवळ 1200 रुपये दिलेत. आणि पहिली बुकिंग आता रॅपिडोने 86 रुपयाची दिली आणि ओलाला 1 रुपया पण झालेला नाही सकाळपासून. तर पाहू शकता उबेरला आज चांगलं अर्निंग देत आहे आणि उबेरला आज चांगल्या बुकिंग पण आहेत मित्रांनो. तर पाहू कसं अर्निंग होतं. भावांनो संध्याकाळचे वाढलेत 9, आता आपण आलेलो घरी. आणि ओलाला 629, उबेरला 1400 आणि रॅपिडोला 86 रुपये काहीतरी झालेत आणि मीटरने 60-70 रुपये एक्स्ट्रा झालेत. तर मस्त अर्निंग झालं आपलं आज पण. आणि ID पण एक चालू करून दिले मित्रांनो आणि एक ID चा थोडा सेल्फीचा इश्यू होता, त्याच्यामुळे उद्या ती चालू होऊन जाईल 6 वाजता. तर ठीक आहे मित्रांनो, 2 ID काम झालं त्यांचं. तर मित्रांनो नक्कीच आपल्या मित्रांचा बिझनेस जो आहे नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न करीन. तर ज्यांचाही उबेर ब्लॉक झाला असेल त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा मित्रांनो. मी नंबर पण खाली देतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो मित्रांनो. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पॉवरफुल व्हिडिओ मध्ये मित्रांनो. गुड नाईट.